नमस्कार मंडळी, मी धनश्री स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये कुकिंग विथ धनू। आज आपण बनवणार आहोत चिकन दम बिर्याणी। तर मी इथे घेतले 1 किलो चिकन। आपण याला मॅरिनेट करून घेऊ। बघा, आपण अगदी कमी साहित्यात बनवणार आहोत। इथे मी घेतले 1 वाटी दही। इथे आपण हळद टाकू। यात मी टाकते धने पावडर, यात टाकले काश्मीरी लाल पावडर। आता इथे मी टाकले चिकन मसाला। यात मी काही पुदिनाची पाने टाकते, त्याच्याने छान सुगंध येईल। यात मी टाकते कोथिंबीर, जिंजर गार्लिक पेस्ट टाकू आपण आणि याला आपण छान मिक्स करून घेऊ। सगळे मसाले छान चिकनला कोट झाले पाहिजे। बघा, आपलं चिकन मॅरिनेट झालंय। आपण याला 15 ते 20 मिनिटं ठेवून देऊ। आता मी इथे घेतलं 1 किलो बासमती तांदूळ। याला आपण भिजवून घेऊ। यात मी घेतले दूध, यात मी केसर टाकते, हे आपल्याला कलरसाठी लागेल। आता मी इथे घेतलंय पाणी। हे बघा, मी इथे खडे मसाले घेतले। इथे पाणी गरम झालंय, यात मी टाकते 1 पळी तेल। यात आपण हे सगळे खडे मसाले टाकून घेऊ। हे छान मिक्स करून घेऊ। पाणी गरम झालं की यात आपण खडे मसाले टाकायचे। आता यात मी टाकते आपण भिजवलेला तांदूळ। तांदूळ मी 1 किलो घेतलाय। याला आपण आता छान वाफवून घेऊ। 80 ते 90% आपल्याला हा वाफवायचा आहे। आता मी इथे घेतलंय पातेलं, यात आपण तेल टाकू। आपल्याला यात कांदे फ्राय करायचे। बघा, मी इथे मोठे 4 कांदे घेतले, ते मी फ्राय करून घेते। छान तळून घ्यायचे ते आपल्याला तेलात। बघा, छान ब्राऊन कलर येईपर्यंत आपण याला फ्राय करून घेतलंय। यात हे आता मी काढून घेते। बघा, ह्याच पातेल्यात तेच तेल घेतलंय आपण। आता यात आपण खडे मसाले टाकू। यात मी फक्त तेजपत्ता आणि जिरं टाकलंय। इथे मी टाकते 1 कांदा। आता मी यात टाकते 2 टोमॅटो। त्याला आपण छान मिक्स करून घेऊ। यात मी टाकते जिंजर गार्लिक पेस्ट। छान मिक्स करून घ्यायचं हे। यात मी टाकते हळद, धने पावडर, लाल तिखट। जितकं आपल्याला तिखट लागतं तितकं आपण टाकायचंय। यात मी टाकते बिर्याणी मसाला। बघा, आपण चिकन मॅरिनेट करताना पण मसाले टाकले होते, त्यामुळे मसाल्याचा अंदाज घेऊनच पुन्हा मसाले टाकायचे। हे आपण छान फ्राय करून घेऊ। आता मी यात टाकते आपलं मॅरिनेट केलेलं चिकन। हे आपण छान फ्राय करून घ्यायचं आहे। पूर्ण मसाला चिकनला छान कोट झाला पाहिजे, छान मिक्स झालं पाहिजे। व्यवस्थित आपण चिकन 1-2 ते 3 मिनिटं मिक्स करत राहायचंय, जेणेकरून मसाला खाली चिकटायला नको। बघा, मी चिकन ज्यात मॅरिनेट केलं होतं ना, त्यात अर्धा ग्लास पाणी घेतलं आणि ते मिक्स टाकून दिलं। आता आपण हे छान मिक्स करून घेऊ। यात मी टाकते चवीनुसार मीठ। बघा, आपण तांदूळ वाफवताना पण मीठ टाकलं होतं, त्यामुळे मिठाचं प्रमाण व्यवस्थित ठेवायचं। यात मी आता हे ताट झाकून घेतलंय, यात मी पाणी टाकते। बघा, हा मी भात
शिजला आहे आपला 80 ते 90%. याला आपण इथे काढून घेऊ. चिकन शिजलं आहे का बघायचं. मिक्स करून घ्यायचं पुन्हा. चिकन थोडं अजून शिजायला हवं म्हणून मी पुन्हा ताट ठेवते. काढून घेतलं बघा. आपलं चिकन शिजलंय, छान पाणी पण सुटलंय. 75 ते 80% चिकन शिजवायचं. बघा आता मी इथे एक तवा घेतलाय, त्यावर पातेलं ठेवलंय. आता आपण जो भात शिजवला होता तो याच्यावर टाकू. ही खूप कमी साहित्यात आणि सोपी दम बिर्याणी आहे. बघा यात आपण तळलेले कांदे टाकूया. पुन्हा आपण याच्यावर आपला भात टाकू. बघा हे तळलेले कांदे टाकते मी. आता इथे टाकून घेऊ आपण कोथिंबीर, काही पुदिनाचे पानं. आपण दूध व केसरचे पाणी केलं होतं ना कलरसाठी, ते इथे टाकून घेऊ. त्याच्याने छान पिवळा कलर येईल. हे अगदी ऑप्शनल आहे. फूड कलरही भेटतो पण त्यापेक्षा हे चांगलं. बघा मी इथे तूप टाकलंय, त्याच्याने छान सुगंध येईल. आपण याला आता दम देऊ. इथे मी ठेवलंय ताट. एक जड वस्तू ठेवायची आपल्याला, जेणेकरून वाफ बाहेर निघणार नाही. बघा हे आपला दम देऊन झालाय. 15 मिनिटं दम दिलाय मी. आता आपण हे ताट काढून घेऊ. बघू शकता तुम्ही आपली बिर्याणी तयार झाली आहे. बघा किती छान वाफ येते, सुगंध येतोय. बघा आपण केसरचं दूध टाकल्यामुळे आपल्या बिर्याणीला छान कलर आला आहे. आता आपण याला सर्व करून घेऊ. आपली दम बिर्याणी तयार झाली आहे. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.